काय ग नीतू, कसला विचार करतेस? हा, कर कर विचार कर, कारण आता फक्त 93 दिवस राहिलेत. आई प्लीज, नॉट नाव. हे बघ, मला माहितीये तू खूप बिझी आहेस, तुझ्याकडे खूप काम आहे, पण दिवस पण खूप कमी शिल्लक राहिलेत ना. उद्यापासून बघायला सुरुवात करू का नवरा मुलगा? आई 93 दिवस आहेत ना अजून. मी शोधते ना स्वतःसाठी मुलगा. नाही म्हणजे तेवढी चॉईस असेल ना मला. आहे ना, आहे. म्हणजे शोध शोध. आता तू लग्नाला तयार झालेस म्हटल्यावर नवरा मुलगा शोध आणि लवकर लग्न कर. फक्त शिल्लक राहिलेल्या दिवसात करायचे एवढं लक्षात ठेवा. अरे ऋषा, इथेस हो तू? अरे किती होऊन टाकलं तुला मी. अरे चल की, जेवाय भूक नाही लागली. अरे खातो मी नंतर. मला हे गाणं कंप्लीट करायचं. कॉम्पिटिशन साठी गाणं सबमिट करायचं होतं, शेवटचा दिवस आहे. हा ऋषा, बघू जरा तू काय लिहिलंय. ए ऋषा, अरे लय झाक लिहिलं बघ तू, एकदम कल्लाच. मला तर लय आवडलं बघ, मस्तच लिहिलंय तू. मी तुझा मित्र आहे ना, मग मी काही केलं तरी तुला ते आवडतं. एवढं काही ग्रेट नाही लिहिलंय मी सुम्या. अरे नाही ऋषा, मी म्हणायलो ना तुला, मी सांगतो तुला फेटे उडतील फेटे. अरे मला माहिती आहे ना, जेवढं झालंय तेवढं पाठवून देऊ. बघू पुढचं पुढं. तूच आभास आहेस, मी तुला नाही सांगणार, ते तूच सांग. अरे ऋषा, वाजव की, झाक वाजवत होतास, थांबला का? वाजव. सुम्या, केतन सॉलिड निघाला. त्याला कळलंय की मी आभास. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय.
ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असाच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!